नमस्कार. KS एज्युकेअरमध्ये आपलं सहर्ष स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण खान अकॅडमीच्या पोर्टलवर शिक्षक नोंदणी कशी करावी, त्यामध्ये आपले वर्ग कसे जोडावेत, वर्गातील विद्यार्थ्यांचे ID आणि पासवर्ड कसे तयार करावेत आणि विद्यार्थ्यांना स्वाध्याय कसा असाइन करावा हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि क्रोम ब्राउझरवर जाऊन mr.khanacademy.org ही वेबसाईट आपल्याला सर्च करायची आहे. mr.khanacademy.org यावर मराठी भाषेतला कंटेंट आपल्याला मिळणार आहे. जर तुम्ही फक्त khanacademy.org वर गेलात तर तुम्हाला इंग्रजी भाषेतला कंटेंट मिळणार आहे. तर मी या ठिकाणी वेबसाईट टाकलेली आहे, सर्च करतो. वेबसाईट सर्च केल्यानंतर या पद्धतीने तुमच्या समोर एक विंडो ओपन होईल आणि यामध्ये तुम्हाला वरती दोन ऑप्शन आहेत, लॉग इन आणि साइन अप. तर यामध्ये जर तुमच्याकडे ऑलरेडी लॉग इन केलेला असेल, तुम्ही ऑलरेडी एखादा अकाउंट तयार केलेला असेल तर लॉग इन करा. त्यासाठी तुमचा युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला माहीत पाहिजे. तर माहीत नसेल किंवा अकाउंट तयार केलेलं नसेल तर तुम्हाला साइन अप करायचे. अगोदर अकाउंट काढलेला असल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा नवीन अकाउंट या ठिकाणी साइन अप मधून तयार करू शकता. मी साइन अपला क्लिक करतो. त्यानंतर मी एक शिक्षक आहे वर क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो येईल. त्यामध्ये इथे वरती मी चेकबॉक्सला क्लिक करतोय. आता अगोदरचे जे अकाउंट आहे ते न वापरता मी एक नवीन अकाउंट इथं क्रिएट करून दाखवतो. माझा मेल ID मी टाकलेला आहे आणि मला जो पासवर्ड पाहिजे, जो आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे, तो पासवर्ड आपण ठेवू शकतो. मी या ठिकाणी पासवर्ड टाकला आणि मी साइन अपला क्लिक करणार आहे. साइन अप म्हणजे माझं नवीन अकाउंट या ठिकाणी तयार होईल. हे नवीन अकाउंट तयार झाल्यानंतर इथं बेसिक काही इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन आपण भरायची आहे आणि इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर आपली प्रोफाईल अपडेट होऊन जाईल. प्रोफाईल अपडेट केलेली आहे मी. फक्त आपलं नाव, जन्मतारीख या गोष्टी लागतात, बाकी काही लागत नाही. माहिती आपल्याला काही विंडो येतील त्या नेक्स्ट नेक्स्ट करत जायचे आपल्याला आणि यानंतर आपण आपल्या खात्यामध्ये आहोत. आपलं खातं या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. माझं नाव दिसतंय बघा वरच्या उजव्या कोपऱ्यामध्ये, म्हणजे माझं अकाउंट आता मी लॉग इन झालेलो आहे. यानंतर आता तुमची शाळा जोडा हा ऑप्शन आहे, इथं पहा. ते काम आपल्याला करायचं आहे. आपली शाळा जी आहे ती शाळा इथून आपण जोडायची आहे. त्यासाठी इथं राज्य सिलेक्ट करायचे, आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि त्यातून आपली जी शाळा आहे, शाळांची सर्व यादी दिसेल आपल्याला. त्या यादीतून आपली जी शाळा आहे त्या शाळेचा UDIS नंबर चेक करून, नाव चेक करून आपण ती शाळा इथं सिलेक्ट करायची आणि जतन करायला क्लिक करा. तुमच्या अकाउंटला तुमची शाळा इथं संलग्न होईल. आता यानंतर इथं काही टूल्स आहेत. त्यानंतर इथं वर्ग ऑप्शन आहे. वर्ग ऑप्शनला गेलात तुम्ही की तुम्हाला इथं तुमचे वर्ग इथं ऍड करता येतात. बघा इथं शाळेचं नाव आलेलं आहे, वरती माझं नाव आहे, म्हणजे माझी प्रोफाईल आहे आणि याच्याशी संलग्न माझी शाळा इथं दिलेली आहे. आता मी वर्गाला गेल्यानंतर इथं वर्ग तयार करावर क्लिक केल्यानंतर इथं होय हा चेकबॉक्सला क्लिक करा आणि जतन करा. आता वर्गाचं नाव लिहायचं आहे आपल्याला. नाव लिहिताना वर्ग, विषय आणि वर्ष असं लिहायचंय. मी या ठिकाणी सेकंड मॅथ्स 2025-26 असं लिहितो. इयत्ता दुसरीसाठी मी वर्ग तयार करतोय, तर सेकंड _मॅथ्स _ 2025-26 असं मी या ठिकाणी नाव लिहिलेलं आहे आणि पुढेला क्लिक करतो. आता या ठिकाणी आपल्याला कोर्स निवडायचा आहे. कोर्स निवडताना इयत्ता 1 ते 5 साठी फक्त गणित हा विषय आहे आणि तिथून पुढचे वर्ग असतील तर गणितासोबत विज्ञान हा देखील विषय घ्यायचा आहे. 1 ते 5 साठी फक्त गणित हा एकच विषय असणार आहे. दुसरीसाठी आपण निवडले, त्यामुळे दुसरीचा मराठी माध्यमाचं गणित मी जर सिलेक्ट केलं आणि पुढे वर क्लिक करतो. आता आपल्याला विद्यार्थी ऍड करायचे आहेत आपल्या वर्गातले. आता मी दुसरीचा वर्ग ऍड केलेला आहे, तर त्या वर्गातले माझे जे विद्यार्थी आहेत ते मी ऍड कसे करायचे, त्यांचं युजर नेम कसं पाहायचं, पासवर्ड कसं तयार करायचं हे आता आपण पाहणार आहे. त्यासाठी हा तिसरा जो ऑप्शन आहे, तुमच्या विद्यार्थ्यांचे खाते तयार करा, यावर क्लिक करा आणि इथं वर्गातील विद्यार्थ्यांची नावं, पहिलं नाव लिहिलेलं आहे मी,
नंतर नवीन ओळ जोडावर क्लिक करून दुसरं नाव या ठिकाणी मी घेतलं. 2 नावं मी लिहिलेली आहेत. अजून विद्यार्थी आहेत पण मी फक्त डेमोसाठी तुम्हाला 2च विद्यार्थी या ठिकाणी दाखवतोय. त्यांचे युजर नेम इथं तुम्हाला पाहायला मिळतील बघा. हे युजर नेम त्यांना मिळालेले आहेत आणि मी पुढेवर क्लिक करतो. पुढेला क्लिक केलं की त्यांचे युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला इथं पाहायला मिळत आहेत. हे तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा. नवीन अकाउंट तयार करावर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला CSV फाईल देखील डाउनलोड करायला दिली जाते, युजर नेम आणि पासवर्ड असणारी. मी डाउनलोड करावर क्लिक करतो. माझी फाईल डाउनलोड झालेली आहे. आता मी पुढेवर क्लिक करतो. माझा वर्ग जो मी इथं ॲड केलेला आहे तो मला इथं पाहायला मिळतोय. हा वर्ग ॲड झाला. आता यानंतर या वर्गासाठी मला काही गोल सेट करायचा आहे. मला मास्टरी ध्येय जोड असा ऑप्शन आहे पहा या ठिकाणी. याच्यावर जायचं आहे आपल्याला आणि याच्यावर गेल्यानंतर मास्टरी ध्येय जोडामध्ये मी गेलो आणि इथं कोर्स निवडा. तर इथं दुसरे हा कोर्स इथं ऑलरेडी आलेला आहे एक कोर्स. आपले जर इतर काही वर्ग असतील तर त्यांची सुद्धा लिस्ट इथं पाहायला मिळेल. त्यातून आपल्याला जो पाहिजे तो वर्ग सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कंटेंट निवडा. त्यांना आपल्याला काय कंटेंट द्यायचं आहे तर तुम्ही एकत्रितपणे एक संयुक्त कंटेंट देऊ शकता इथून पहिल्या ऑप्शनवरून, किंवा दुसऱ्या ऑप्शनवरून तुम्ही त्यांना सेपरेटली प्रत्येक टॉपिक वाईज कंटेंट देऊ शकता. तर मी पहिला टॉपिक निवडला या ठिकाणी. पहिला टॉपिक मी त्यांना देणार आहे. हा टॉपिक सिलेक्ट केल्यानंतर मला 1 युनिट ध्येय तयार करा असा ऑप्शन आहे, त्याला मी क्लिक करतो. मास्टरी गोल माझा इथं सेट झालेला आहे. विद्यार्थ्यांना मी आकार हा जो घटक आहे त्या घटकाचा स्वाध्याय इथं असाइन करून दिलेला आहे. या पद्धतीनं आपल्याला स्वाध्याय असाइन करून द्यायचा आहे. बघा आता 0% दाखवते, म्हणजे मी जस्ट आत्ताच असाइन केला असल्यामुळं तो विद्यार्थ्यांनी अजून सोडवलेला नाही. या पद्धतीनं तुम्ही तुमच्या शाळेतले सगळे वर्ग ॲड करू शकता आणि त्या वर्गांना तुम्ही इथं स्वाध्याय असाइन करून देऊ शकता. हे काम झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं डाव्या बाजूला त्यांची प्रगती पहा. या ऑप्शनवरती तुम्हाला त्यांनी किती स्वाध्याय सोडवलाय अगदी डिटेल प्रत्येक विद्यार्थीवर आपल्याला इथं पाहायला मिळतं. त्यानंतर मास्टरी ध्येय नियुक्त करावर तुम्ही गेला की इथून तुम्ही त्यांना आणखी पुढचे टॉपिक देखील इथून देऊ शकता. त्यानंतर विद्यार्थ्यांची जर पासवर्ड वगैरे तुम्हाला चेंज करायचे असतील तर इथं तुम्हाला विद्यार्थी यादीवर जायचं आहे आणि विद्यार्थी यादीवर गेल्यानंतर ईश्वरी जाधव हा विद्यार्थी आहे. मी याच्या नावावर क्लिक केल्यानंतर सेटिंगमध्ये मला त्याचा पासवर्ड नवीन इथं तयार करता येतो. जो बाय डिफॉल्ट पासवर्ड येतो वेगळा कुठला तरी, त्याच्याऐवजी आपल्याला जो पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड आपण इथून आपल्याला जो हवा आहे तो टाकायचा आणि पासवर्ड बदला म्हणायचा. पासवर्ड त्यांचा चेंज होऊन जातो. तर या पद्धतीनं आपल्याला खान अकॅडमी पोर्टलवरती आपलं अकाउंट तयार करणं असेल, त्यानंतर आपला वर्ग जोडणं असेल आणि वर्गातल्या विद्यार्थ्यांना विद्यार्थी जोडून त्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय असाइन करायची पद्धत आपण या ठिकाणी पाहून घेतली. तुम्ही इथं प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी डॅशबोर्ड देखील मिळतो आणि शिक्षक डॅशबोर्ड आहे. शिक्षक डॅशबोर्डला तुम्ही आलात की पुन्हा तुमचा वर्ग इथं तुम्हाला पाहायला मिळतो. इथून तुम्ही पुन्हा त्यांना पुढचं असाइनमेंट देऊ शकता. तर या पद्धतीने तुम्हाला काम करायचंय. आता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांनी लॉग इन कसं करायचं, लॉग इन करून विद्यार्थ्यांनी स्वाध्याय कसा सोडवायचा हे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. धन्यवाद.